ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। साळवींच्या शिवसेनेमधल्या प्रवेशामुळे कोकणामध्ये ठाकरेंना एक मोठा धक्का। कोकणामधील ठाकरेंचे एकमेव आमदार भास्कर जाधवांना सुद्धा शिवसेनेकडून खुली ऑफर देण्यात आली आहे। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरचे माजी आमदार राजन साळवींनी आज ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलाय। राजन साळवींनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसलाय। आज कोकणातला राजन साळवी हा ढाण्यावाघ पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतना आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साळवींचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। भैयाचं कबूल करेल आणि म्हणून अशा हा पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेला आहे। याच्या पुढे भविष्यामध्ये शिंदे साहेबांनी एका मोठ्या भावाचं प्रेम द्यावं, विश्वास हीच माझी अपेक्षा आहे। या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना, हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी। हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। आजच्या घडीला या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल, देशाला पुढे न्यायचं असेल तर एकनाथ शिंदे सारखं नेतृत्व ही काळाची गरज आहे। सध्या कोकणात गुहागरचे भास्कर जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत। त्या एकमेव आमदारालाही शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंतांनी तब्बल 5 वेळा ऑफर दिली आहे। आता जे ज्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही, ज्यांनी कुठं चर्चा केली नाही अशाबद्दल बोलणं योग्य नाही। परंतु मी परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत। कोकणातल्या एकूण 15 आमदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेचे 8, भाजपचे 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 तर ठाकरेंचा एकच आमदार आहे।